नागपूरच्या इतवारी येथील रत्नमाला नारायण उमरेडकर यांच्या घरात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। बीट मार्शल्सना मिळालेल्या गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि आरोपीच्या कार्यपद्धतीच्या आधारे गुजरातमधील भरूच येथील सराईत गुन्हेगार परेश सुरेश भाई सोनी याला अटक करण्यात आली। आरोपी रेल्वेने विविध शहरात जाऊन घरफोड्या करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी चोरीतील सर्व सोन्या चांदीचे दागिने जप्त केले असून आरोपी पोलीस कोठडीत आहे। तक्रारदार महिला रत्नमाला नारायण उमरेडकर वय 56 वर्ष राहणार इतवारी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्याकडे घरफोडी झाली आहे। तात्काळ रिपोर्टवरून आणि गुन्हा दाखल केला घरफोडीचा आणि त्या अनुषंगाने जे तपास पथकातील अधिकारी अंमलदार आहेत यांना स्पॉट रवाना केले। त्याचबरोबर सदर आरोपी याची मोडस लक्षात घेता हा आरोपी बाहेर ठिकाणचा होता आणि आरोपी हा गुजरात या ठिकाणचा आहे, ज्याचं नाव परेश सुरेश भाई सोनी वय 36 वर्ष राहणार भरूच गुजरात या ठिकाणचा आहे। सदर आरोपीवर क्राईम रेकॉर्डसुद्धा आहे आणि आरोपीची मोडस याप्रमाणे आहे की आरोपी हा कोणत्याही शहरात रेल्वेने येतो आणि त्या शहरात उतरतो आणि त्या शहरात चोरी घरफोडी गुन्हे करतो, पुन्हा ट्रेनमध्ये बसतो आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी निघून जातो। याप्रमाणे त्याची मोडस होती आणि त्यामध्ये विशेषतः बीट मार्शल यांची चांगली कारवाई आहे की ज्यांनी अशा पद्धतीने गोपनीय मिळालेल्या बातमीवरून सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये जे सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू आहेत त्या संपूर्ण प्राप्त आहेत। यामध्ये परेश सुरेश भाई सोनी वय 36 वर्ष या आरोपीला अटक केलेली आहे आणि तो PCR मध्ये आहे। यामध्ये PCR दरम्यान त्यांनी सर्व जे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने गेले ते 100% रिकव्हरी पोलीस पथक PSI पोपडे व त्यांची टीम यांनी रिकव्हर केलेला आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।